शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 21 फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटात देवरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला असतानाच माजी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करीत वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवेश केला आहे. तर या पक्षप्रवेश सोहळ्यात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाची वाढ करण्याच्या उद्देशाने तालुका प्रमुख, शहर प्रमुख, युवा प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले आहे. येत्या काळात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाचा आमदार निवडून येईल असा विश्वास देखील जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र नायडू यांनी व्यक्त केला आहे. आज मी 55वा वर्ष पूर्ण करून 56व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे आणि मागील 21 तारखेला मी आदरणीय आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते मी शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आजचं माझे हे 55वा वाढदिवस आहे. नक्कीचपणे ह्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब, मंचावर प्रोटोकॉलामुळे आमचं पक्षप्रवेश होऊ शकला नाही, पण आपल्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपल्या घरी त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण विधानसभेतून मग देवरी असो, आमगाव असो, सालेकसा असो, ह्या ठिकाणचे संपूर्ण कार्यकर्ता, लेडीज, महिला, युवक आणि पुरुष हे सर्व मिळून पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. जवळपास किती लोकांनी प्रवेश केला आहे? जवळजवळ 500 लोकांनी ह्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. मी मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो आणि शरद पवार गटातील आमच्याकडे तिथल्या महिला तालुका अध्यक्ष आपल्या जांगडेताई, युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष अरुण आचलीजी, जिल्हा महासचिव मेश्राम छलामीजी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महेंद्र निकोडीजी, जनबंधूजी, ह्या सर्वांच्या आणि सर्व ह्या तालुक्यातील सर्व शरद पवार गटाची टीम त्यांनी सुद्धा आमच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. नक्कीचपणे त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यानंतर आमच्याकडे ज्या जांगडे ताई आहे त्यांना आम्ही एक मोठी जबाबदारी देत आहोत. त्यांना देवरी तालुक्याच्या महिला शिवसेना तालुका प्रमुख नियुक्तीच्या घोषणा सुद्धा मी ह्या ठिकाणी करतो. त्यांना आता आम्ही काही क्षणातच नियुक्ती सुद्धा देणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे महेश फुन्ने यांना आम्ही शहर अध्यक्ष म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे महिला शहर अध्यक्ष सलमा पठाणताई त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही नियुक्ती देतो. असे अनेक नियुक्त्या आम्ही ह्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे आणि आता काही थोड्या वेळातच त्यांना नियुक्ती सुद्धा देणार आहोत. आज नक्कीचपणे मी आदरणीय शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये आल्यामुळे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जोश आहे, सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांना वाटतो की आता आपलं शिवसेनामध्येच आपण सर्वांनी गेलं पाहिजे, अशा प्रकारची सर्वांची भावना आहे. सबसे पहले तो मैं आप सबको न्यूज चैनल को शुभकामनाएं देता हूँ. जो पूर्व विधायक कांग्रेस के 21 तारीख को जो शिवसेना में प्रवेश किए, शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के हस्ते, उनका आज जन्मदिन के अवसर पर उनको चाहने वाले अनेक कार्यकर्ता जो 5 साल के विधायक में उनके साथ रहे, कांग्रेस के अनेक पदाधिकारी रहे हैं, आज उनके जन्मदिन के अवसर पर संपूर्ण विधानसभा आमगांव देवरी से उन्होंने प्रवेश लिया है. शेषराम जी कोरोटे साहब के नेतृत्व में उनका विश्वास कायम रखेंगे. शिवसेना का पक्ष, शिवसेना जिला प्रमुख होने के नाते आज आमदार साहब कोरोटे साहब को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. शिवसेना गोंदिया जिले की तरफ से, संपूर्ण महाराष्ट्र की तरफ से
कि उनका जीवन राज करने में एक अखंड उज्जवल भविष्य बने। आगामी आमदार तो वो है ही, और इस क्षेत्र के आने वाले समय में इस क्षेत्र ने उन्हें आमदार बनाया, मेरे कार्यकर्ताओं ने सबने मिलकर अगर आमदार बने तो मेरी जिम्मेदारी है कि उनको मंत्री बनाने की मैं जिम्मेवारी लेता हूं। अपने नेताओं से विनती कर इस क्षेत्र में एक मंत्री हो गोंदिया जिले में, इसके लिए मेरा प्रयास सदैव प्रयासशील रहूंगा। और आज के जन्मदिन के अवसर पर पूरे कोरोटे परिवार सब जी को मैं मनपूर्वक शिवसेना जिला प्रमुख होने के नाते उनको शुभेच्छा देता हूं। धन्यवाद।